तर पुणेकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी। पुणे शहरामध्ये आजपासून पाणी कपात लागू होतीये। पुणे शहराला सम आणि विषम तारखेनुसार पाणी पुरवठा केला जाणार आहे। 50% शहराला सम तारखांना तर 50% शहराला विषम तारखांना पाणी पुरवठा होणार आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे। 5 टीएमसी पैकी पालिकेसाठी 3 टीएमसी पाणी शिल्लक आहे। आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आलंय। रोहित पवारांसमोरच गिरीश महाजनांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा केली। अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शेतकरी आंदोलकांची भेट घेणार आहेत। कर्जमाफीच्या अटीबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। 22 पासून अधिवेशन आहे। आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ। जे सीओ आहेत मित्राचे प्रवीण परदेशी त्यांना बोलवू, सेक्रेटरी सगळे त्यातले जे सदस्य आहेत मेंबर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू, आपण त्याच्याशी चर्चा करू। आपली त्याची भूमिका समजून सांगा। सीएम साहेबांनी सांगितलंय मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू। आणि मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती करतो, नाही तर मी त्यांना विचारतो की जर सरकार या बाबतीत मीटिंग घ्यायला तयार असेल आणि अजून थोडासा वेळ आपल्याकडे असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं का? आणि मला असं वाटतं की महाजन साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे। आपली बैठक ठरलेली आहे। मागण्या तुमच्या सर्वांच्या समोर आहेत आणि उगाच एक राजकारण आणून अजून लांबून फाटून आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे।